नमस्कार मंडळी, संक्रांत आलेली आहे. संक्रांत आली तर आपल्याला तीळ, गूळ हे सर्व आठवतात. तिळाचे लाडू, तिळाचे वडी. तीळ हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर रोज 1 चमचा तीळ आपल्या शरीरामध्ये जायलाच पाहिजे. तर आज आपण बनवणार आहे तिळाची वडी आणि तिळाचे लाडू. यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 1 वाटी तीळ घेतले, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हे दोन्ही प्रमाण सारखेच घ्यायचे. इथे मी जाड तळाची कढई ठेवली, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं म्हणजे आपला गूळ कढईला चिटकत नाही. पाणी थोडं गरम झालं, तिथे मी गूळ टाकला 1 चमचा. पाणी टाकल्यामुळे आपला हा गूळ लवकर पातळ होतो, असं विरघळतो याच्यामध्ये आणि कढईला चिटकत नाही तो. आता पाक करून घ्यायचा आपल्याला. असं घट्ट पाक नाही करायचा जास्त, म्हणजे कडक होती ती. साईडला मी पाक करायला ठेवला आणि इथे मी तीळ भाजून घेते. इथे तीळ छान भाजून घ्यायचे. कमी गॅसवर छान तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजल्यानंतरच तिळाची वडी छान खरपूस लागते. कच्ची तिळाची वडी छान नाही लागत, तीळ भाजूनच घ्यावे लागतात. बघा माझे तीळ किती छान भाजताय, कढईमध्ये छान अशा उड्या मारतात, आवाज येतोय त्याचा. खरपूस भाजतात. इकडे साईडला मी गुळाचा पाक करायला ठेवलाय. तीळ भाजून न झाल्यानंतर थोडेसे थंड होऊ द्यायचे, मग पाक बघायचा आपला झाला की नाही. माझे छान भाजले. गॅस मी बंद केला. बघा इथे पाक आपला होतोय. पाका इथे हलवत राहायचं सारखं. अजून आपला पाक झाला नाही. इथे आपला पाक झाला का नाही यासाठी एक छोटीशी ट्रिक. हे वाटीमध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं याच्यामध्ये असं पाक टाकायचा आणि असं बघायचा तो झाला की नाही. असं कडक, हे बघा इथे खूप कडक झाला. याचा आवाज पण येतो. तर आवाज तुम्हाला दाखवू का? हे बघा असा आवाज छान येतो याचा, म्हणजे आपला पाक झालेला आहे. इथे मी गॅस बंद केला, याच्यामध्ये तीळ टाकले आणि फास्ट हे काढून घ्यायचे. असे थांबायचं नाही, एकदम कालवत राहायचं. ताटलीला तूप लावायचं. त्याच्यावर गरम गरम टाकून घ्यायचं. आणि हे जे दुसरं आहे ना ते झाकून ठेवायचं, म्हणजे हे गरम राहतं. त्याचे आपल्याला वड्या करायचे आणि त्याचे छोटे लाडू करायचे. मी इथे लाटण्याला तेल लावून घेतलं, तूप लावून घेतलं. थोडस करताना त्रास होतोच, पण हाताला थोडस पाणी लावायचं, थोडं साईडने हे करायचं. हाताला थोडं पोळतं पण गरम गरम. थोडस साईडला पाणी ठेवायचं. पातळ छान हे करायचे, लाटायचे. जेवढी पातळ आहे तेवढी तुम्ही करू शकता. तुम्हाला किती पातळ लागते, जाड लागते
तर पातळच आवडतं. थोडंसं करताना त्रास होतोच, पण खायचे म्हणलं तर तो त्रास सहन पण करायचा. बघा आता मी थंड व्हायला ठेवणार आहे. गरम गरम याच्यामध्ये तुम्ही चाकून अशी कट पण करून ठेवू शकता आणि नंतर त्याला तोडायची. जमली ना. आता मी हे छोटे छोटे लाडू बनवणार आहे. आता आपली ही वडी झाली तयार. बघा माझी वडी होईपर्यंत मी इथे कढईमध्ये पाकामध्ये तीळ टाकले ना, ते झाकून ठेवले म्हणजे थंड होत नाही. मग याचे आपण छोटे छोटे लाडू तयार करू. इकडे आपली साईडला वडी पण तयार होती झालेली आहे आणि आता याचे छोटे छोटे लाडू करू. हा पाक माझा गरमच आहे अजून. छोटे छोटे लाडू छोटे मुलांना द्यायला संक्रांतीच्या दिवशी काय पडायला येतात ना, त्या दिवशी एक एक लाडू त्यांना द्यायचा. आपले लाडू कढई खूप गरम आहे. याला डेकोरेशन साठी तुम्ही खूप काही लावू शकता, पिस्ता वगैरे. गरम गरमच बनवायचे. मी आता हे सगळे गरम गरम तयार करून घेते. हे जर थंड झालं ना पाकाचं, तर कढईमध्ये थोडंसं हे टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा, म्हणजे परत हे गरम होतं आणि आपले असे लाडू तयार करता येतात. तयार आहे आपली तिळाची वडी. ही आहे तिळाची वडी आणि हे तिळाचे लाडू. आवडल्यास नक्की ट्राय करून बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.